राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ता, मुख्य वक्ता, विधान परिषदेचे सदस्य आमदार अमोल मिटकरी यांचा अकोट शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसामान्याच्या समस्या, प्रलंबित प्रश्न, सामाजिक मागण्या जाणून त्या मार्गी लावण्याच्या हेतूने जनसंवाद दौरा आयोजित केला होता। याप्रसंगी त्यांनी अकोट आगमनानिमित्त प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केले व विकास कामांची पाहणी केली। त्यानंतर मिलिंदनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण केले व पुतळ्याबाबत परिसराच्या सौंदर्यीकरणाबाबत स्थानिक नगरातील नागरिकांशी संवाद साधला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेता, कामगार नेता मोहम्मद बद्रुजमा यांच्या निवासस्थानी भेट दिली व आयोजित जाहीर कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली। तालुक्यातील आणि अकोट नगर परिषदेच्या संदर्भात माननीय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदरभाई जमा साहेब, त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस छायाताई कात्रे आणि उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोट तालुक्यातील पदाधिकारी यांच्या अनेक दिवसाची विनंती होती की अकोट नगर परिषद असेल की तर नव्याने निर्माण झालेली हिवरखेड नगर परिषद असेल यातील समस्या फार मोठ्या आहेत। मी जरी विधान परिषदेचा सदस्य असलो तरी अकोट हा माझा तालुका राहिलेला आहे, माझं गाव या तालुक्यामध्ये आहे आणि 3-4 वर्षापासून साधारणपणे ज्या पद्धतीनं अकोटमध्ये पक्षाच्या संदर्भात बांधणी व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही याची आम्हाला खंतही होती। पण बद्रुजमा साहेबाच्या रूपानं एक चांगला चेहरा, जो जनतेमध्ये जाणारा चेहरा, जनतेत राहणारा चेहरा, जनतेला आश्वासक वाटणारा चेहरा आमच्यासोबत आल्यामुळे निश्चितच पक्षाची ताकद वाढलेली आहे आणि म्हणून ती ताकद आणखी घट्ट करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आज एक सदस्य म्हणून आलो। ज्या काही नगर परिषदेच्या अंतर्गत सर्वसामान्य लोकांच्या समस्या असतील, घरकुलाच्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत, आता मला बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची इथली दिसलेली परिस्थिती बघितली, अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचं एक निवेदन झालं, ह्या सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने आम्ही थोड्या वेळातच नगर परिषदेमध्ये आढावा बैठक घेतो आहोत आणि जे काही म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतले जे विषय असतील त्या विषयाच्या अनुषंगानं लोकांशी जनसंवाद साधायला आजचा जनसंवाद दौरा बद्रुभाई यांनी या ठिकाणी आयोजित केला आणि खरोखर मलाही येऊन आज खरोखर आनंद होतोय की आपला तालुका आणि आपलं होमग्राऊंड असलेल्या या शहरात इतक्या चांगल्या पद्धतीनं एक वातावरण निर्मिती होते आहे आणि मला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यामध्ये, या परिसरामध्ये, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भविष्यात काट टाकेल आणि त्याकरता मला जे काही सर्वस्व अर्पण करायचं काम पडलं, जे काही सहकार्य करायचं काम पडलं, जे काही आमचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांकडून अकोट शहराच्या विकासाकरता काही देण्याचं काम पडलं यासाठी मी कटिबद्ध असेल म्हणून आजचा माझा दौरा आहे आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून बऱ्याच काही गोष्टी आज मार्गी लागतील असा मला विश्वास आहे। मोहम्मद बद्रुजमा यांनी आयोजित केलेल्या सभेला संबोधित केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहम्मद बद्रुजमा यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा अंधारे, रामाभाऊ आमनकर, प्राचार्य मिटकरी, छाया कात्रे, मंजुषा देशमुख, सौ मोरे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी राजेश भालतिलक, तालुकाध्यक्ष जाकीर शहा, शहर अध्यक्ष मोहम्मद खालिद, माननीय नगरसेवक मोहम्मद नूरजमा, माननीय नगरसेवक मुफीदभाई मोहम्मद अरमान यांच्यासह सुरक्षा रक्षक कामगार संघटना पदाधिकारी, वीर लहुजी साळवे मंडलचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमानंतर शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी माननीय मुख्याधिकारी अकोट नगर परिषद यांची भेट घेतली। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।